आतमधनं सगळ्यांना आज थोडं लेट झालं कारण थोडी कामात होते मी. त्यामुळं मी सगळ्यांचं स्वागत करते हृदयापासून आपल्या आजच्या सत्रामध्ये. सगळे एंजल्स आर्कएंजल्स जे आपल्या सगळ्यांचे गुरु इथं आहेत ऊर्जे रूपाने, त्या सगळ्यांचं स्वागत करते. थँक्यू. सगळ्यांचे आभार मानते की आपण सगळेजण अगदी योग्य वेळी योग्य ठिकाणी आपण सगळे भेटतोय, आणि त्यासाठी सगळ्यांनीच आपापल्या आत्म्याचे, उच्च आत्म्याचे आभार माना. आपल्या गुरूंचे आभार माना. आपण ज्या वास्तूमध्ये बसलो त्या वास्तूचे आभार मानू. आपण पृथ्वी मातेचे आभार मानू. पृथ्वी मातेवरची जी काही आपण साधनं रोजच्या रोज उपभोग घेतो, ज्यांचा हवा पाणी, सगळ्यांचे आभार मानू. आपल्या आजूबाजूला असणारी झाडं, आपल्या घराच्या जवळ असणारी, आपल्या घरामध्ये आपण काही रोपं लावली असतील तर ते जे जीव आहेत त्या सगळ्यांचे आत्ता डोळे मिटून आभार व्यक्त करा. सोबतच आपण कुठल्याही रूपाने कुणाला दान देत असू तर तो जो दान घेणारा आहे त्याचे सुद्धा आभार माना. कारण ती दान घेणारी लोक आहेत म्हणून आपण ते कर्म करू शकतो. बऱ्याच वेळेला आपल्याला देताना असं वाटतं की मी दान करतोय, ही भावना येते. पण आपल्याकडे असं सांगितलं गेलंय की दान करताना मी करते पण काढून टाका, आणि ह्या हाताने केलेलं त्या हाताला कळू देऊ नका. कारण आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्यामध्ये अहंकार येतो की मी दान करते, दान करतोय वगैरे ह्या पद्धतीने. तर त्यामागे भावना अशी ठेवायची की जे काही मला मिळतं त्याच्यातूनच हे सगळं आपोआपच तो माझ्या माध्यमातून करून घेतोय. म्हणून ह्या भावनेसाठी आपल्याला हे सांगितलं गेलेलं आहे, जो इतका सुंदर विचार आहे की लोक देणगीदारांची नावांमध्ये जाऊन आपलं नाव टाकतात आणि तिथं ते सांगतात. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण खरं तर जे दान करायचं ते असं म्हणतात की जे दान केलं जातं ते तुम्ही नकळत अशा पद्धतीने केलं जातं. पण काही दान असे असतात की जे समोरहून तुम्हाला उभं राहून करावे लागतात, जसे की शिक्षकाचं शिकवण्याचं दान असेल, त्याला आपण शिक्षादान म्हणतो. हे पण एक प्रकारचं आहे की जो शिक्षक, जरी आपण म्हणतो त्यांना पगार मिळतो, पैसा मिळतो, पण तरी सुद्धा पैसा आणि पगार हे तर मटेरियल आपल्या भौतिक आयुष्यामधल्या गोष्टी झाल्या. पण विचार करा, आज आपण एखाद्या शिक्षकाला पैसा देतोय, माझी ट्युशन घे, मला शिकव. पैसे घेतल्यानंतर तो शिक्षक आपल्याला काय शिकवतोय आपल्याला कळत नाहीये. मग आपण काय म्हणू की मला समजत नाहीये, मला ते ज्ञान माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. त्यामुळं हे असं म्हणणं की अरे शिक्षका लोकांना तर पगार मिळतो, ह्याच्या मागे थोडा विचार करायचा की जरी त्यांना पगार मिळत असला तरी सुद्धा आज पैसे देऊन सुद्धा आपल्याला काही गोष्टी मिळत नाहीत, जरी पैसा असेल तर. जसं कोविडमध्ये झालं, लोकांकडे सगळं होतं, बँकेत एवढा मोठा पैसा होता, सगळं होतं, पण सगळं लॉकडाऊन असल्यामुळं, सगळं बंद असल्यामुळं लोकांनी त्याचा बऱ्याच जणांना उपभोग घेता आला नाही त्यावेळेस, त्या काळामध्ये. तर तो काळ खरोखर डोळे उघडणारा असा काळ ठरला. लोकांना कळलं की आपल्याकडे सगळं आहे, पैसा आहे आता भरपूर, पण त्याचा उपभोग घेता येत नाही, उपयोग करता येत नाहीये. घरामध्ये आपली मेड येऊ शकत नाही, मदत करणारी कामवाली बाई, मावशी. त्यामुळे सगळी कामं आपल्यावर पडतायत. म्हणजेच काय की तुमच्याकडे पैसा आहे पगार द्यायला, पण माणसं येऊ शकत नाहीयेत. अशी परिस्थितीने ब्रह्मांडाने निर्माण केली त्या काळामध्ये. कशासाठी? की ज्या गोष्टींना आपल्याला वाटतं की ही गोष्ट माझ्याकडे आहे, आणि समोरचा माणूस जो आपल्याला सर्व्हिस देतोय तो त्याचं काम आहे, त्याच्यात काय उपकार करतोय का, त्याला त्याचा पगार मिळतो, हे आपण बऱ्याचदा बोलतो की त्याला पगार मिळतोय, पैसा मिळतोय म्हणून तो येतोय. पण त्याच्या मागे हे समजून घेऊ की जेव्हा अशी कंडिशन येईल की त्याला पगार मिळतोय, आपल्याकडे पैसे आहेत त्याला देण्यासाठी, पण समोर कोणी यायला तयार नाहीये. ह्याचं सगळ्यात सोपं उदाहरण जे मी आधी पण दिलं होतं ते म्हणजे बाहेरचे देश, अमेरिकेसारखे. आपली माणसं तिथं जातात, ती काय आनंदाने, बऱ्याच वेळेला आनंदाने जातात असं नाही, कधी कधी नाईलाज असतो, पैसा पाहिजे असतो, माणसाच्या अपेक्षा आहे ते, आणि शिक्षण घेतलेलं असतं, चांगलं वाटत असतं की करावं म्हणून, त्याच्यात काही चूक नाही, अजिबात चूक नाहीये कुठेही बाहेर जाऊन शिक्षण घेणं आणि कमावणं. पण जेव्हा आपली लोक तिकडं जातात तेव्हा भारतामध्ये थोडे पैसे दिले की आपल्याला मदत करणारी लोक मिळतात, त्याप्रमाणे तिथं मिळत नाही. आणि पैसा सगळा आहे घरामध्ये, एवढं चांगलं पॅकेज आहे,
भरपूर पैसा आहे, पण घरातली सगळी कामं स्वतः करावी लागतात. कारण पैसा असूनही लोक येत नाहीत. लोक मिळतच नाहीत तेवढी. आणि जी लोक मिळतात त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये पैसा द्यावा लागतो छोट्या छोट्या कामांसाठी सुद्धा. आणि मग त्यांना असं वाटतं की आज माझ्याकडं त्या सगळ्या गोष्टी आहेत, पण माणूस मिळत नाहीये कामाला. तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी रिअलाइज व्हायला लागतात, समजायला लागतात की समोरच्या माणसाला पैसा दिला, त्याचं कामच आहे, त्यांनी केलंच पाहिजे. हे जे आपलं आहे ते आपल्याला तिथे समजतं, जेव्हा सगळं असूनही माणसं मिळत नाहीत आपल्याला अशा वेळी. त्यामुळं आपण ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपण हळूहळू समजून घ्यायच्या की आपल्या आयुष्यात हे जे आपण दान, हे जे करतोय ह्या गोष्टींना, जे आपले शिक्षक असतील किंवा अशी कुठली लोक असतील जी दान करणारी कुठल्या तरी पद्धतीने, तर केवळ आपण त्यांना पैसे देतोय, पगार देतोय म्हणून ते करतायत असं नाहीये. ठीक आहे. तर त्यांचा काय जो काही प्रवास असतो, हा हा प्रवास असतो त्यांचा आत्म्याचा, आपलं आणि त्यांचं कुठलं तरी कर्माचं, कुठलं तरी एक असं नातं असतं ज्याच्यातून आपण सगळे शिकत असतो ह्या गोष्टीमध्ये. आणि जेव्हा आपण दान करतो कुठलाही, त्यावेळी आपण हीच भावना ठेवायची आतमध्ये की हे जे काही येत आहे हे सगळं कुठल्या तरी शक्तीनुसार माझ्यातून वाहत वाहत येत आहे. मला जी इच्छा होणं की मी इथं जाऊन काहीतरी अन्नदान करावं, काहीतरी काहीतरी अजून दान करावं, तर ही जी इच्छा आहे ती सुद्धा त्या शक्तीद्वारे होते. इच्छा झाली की आपण त्याच्यावर कृती करतो. काही लोकांना इच्छा खूप असते, पण हातामध्ये तेवढे पैसे नसतात, अजून काही गोष्टी असतात, स्वतः जाऊ शकत नाहीत, कितीतरी गोष्टी असतात, मग कृती घडत नाही, ऍक्शन होत नाही. पण जेव्हा इच्छा आणि ती पूर्ण साथ आपल्याला मिळते तेव्हा आपल्याकडनं दान घडतं. मग त्यावेळी आपण असंच म्हणायचं की हे परमात्म्याने माझ्या माध्यमातून केलेलं दान, जे मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलंय. आणि अशा प्रकारे लोक वेगवेगळ्या प्रकारे आज कार्य करतात. काही लोक आपलं नाव सांगत नाहीत दान करताना, काही लोक सांगतात. ठीक आहे. तो ज्याचा त्याचा प्रवास आहे, जरी सांगितलं तरी मनामध्ये भावना हीच पाहिजे की हे माझ्याकडून, त्याच्यामुळं घडतंय माझ्या माध्यमातून. तर मी जर उद्यापासून म्हणायला लागले की मी हे ध्यान सत्र घेते, मी हे ध्यान सत्र, मी बोलताना बोलते की हे ध्यान, कुणाला सांगताना की आम्ही असं एक ऑनलाईन ध्यान सत्र करतो किंवा मग तिथं मी एक सत्र अरेंज करते वगैरे, हे बोलताना बोलते, पण मनामध्ये भाव महत्वाचा आहे. कदाचित तुमचे शब्द हे वेगळे असू शकतात, पण तुमचं इंटेन्शन काय आहे, तुम्हाला आतमध्ये समजलंय का, तुमच्या आतमध्ये अहंकार आहे का, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कुठल्याही क्षणाला माझ्यामध्ये असा भाव येता कामा नये की हे सत्र मी घेतेय किंवा माझं मी करतेय, हे असं नाहीच होऊ शकत. कारण आपल्या आतमध्ये ही समजण्याची ताकद, समजणारी शक्ती, एक एक शब्द समोरून येणारा माझ्या कानावर जातोय, तो कानातून आत जातोय, माझं ब्रेन तिथं अनालिसिस करतं, ही सगळी जी शक्ती आहे ना, ताकद, ही तिथून आलेली आहे. त्यामुळं आपण ह्या गोष्टी खूप विचारपूर्वक प्रत्येक गोष्टीचा आता विचार करायला शिकलं पाहिजे. आणि तेव्हा आपल्याला एक गोष्ट कळते, जसं मी हे सोडते, म्हणजे मी आता म्हणलं की हे तो करून घेतो माझ्यातून, हे जसं आता आपल्याला समजतंय, हे आता आपल्याला हळूहळू समजतं ना. इतके वर्ष तर आपण मीच करते, मीच करते असं म्हणून करायचो. पण गीतेमध्ये पण ह्याच गोष्टी सांगितल्यात. आणि जसं जसं आपण ह्या अध्यात्माच्या प्रवासात आहोत, तसं तसं आपल्याला समजायला लागलं की बाबा, एक शक्ती आहे जी आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये वाहतीये आणि जी आपल्याकडनं ही कामं करून घेते. आपल्याला अचानक स्फूर्ती होणं, दिवसभरामध्ये अचानक कुठली तरी गोष्ट सुचणं, आणि मला अचानक असं वाटलं की मी हे काम करावं, तर ते अचानक वाटणं आणि त्याच्यावर आपण एखादी कृती करणं, तर हे सगळं जे आहे अलाइनमेंट, ही सगळी त्याच्याकडनं होतीये. आणि जेव्हा आपण हे काम करायला लागतो तेव्हा आपल्याला ते साईन देतात. जसं की काही जणांना नंबर्स दिसतील आपल्या ग्रुपमध्ये, बऱ्याच लोकांना नंबर्स दिसत आहेत, काही जणांना अजून काय साईन दिसत आहेत. तर हे जे साईन्स आहेत हे लक्षात ठेवायचे की आपण योग्य मार्गावर आहोत. जर जर तुम्हाला असं वाटलं मनामधून की मी एक काम करावं, माझ्या जॉब व्यतिरिक्त कुठेतरी दान धर्म करावा किंवा असं काहीतरी करावं, दान करावं किंवा कुठेतरी जाऊन सेवा करावी, असं जर तुमच्या डोक्यात आलं किंवा अजून काहीतरी काम करावं समाजासाठी, तर जरूर करा. कारण ते काम आपलं क्राऊन चक्र उघडायला लागल्याचं लक्षण आहे. जेव्हा आपण इथे येतो आपल्या सहस्त्रारावर, म्हणजेच काय, आपल्यातले एक 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 स्वभाव बदलायला लागतात, आपल्याला आपल्या चुका दिसायला लागतात, आपण आपली जबाबदारी घ्यायला लागतो.
सगळ्या गोष्टींची, जे आपल्या आयुष्यात सुख आहे, दुःख आहे, जे आहे त्याचा मी स्वीकार करते, असं म्हणतो आपण. अं, काही गोष्टींना उशीर लागला इच्छा पूर्ण व्हायला, तर आपण त्याला दोष देत नाही. मी कधीची इच्छा केलीये, मी सगळं करते, ध्यान करते, रेकी करते, मी सगळं चांगलं वागते, माझी वागणूक खूप चांगली आहे, मला माहितीये, पण माझं काम का नाही होते? हे सुद्धा एक प्रकारची शंका घेणं. म्हणजे हे सगळंच आपल्याला समजायला लागतं, की अरे हे काहीतरी आहे, थोडा वेळ लागेल, उशीर होईल, पण येईल माझ्याकडं, हा विश्वास आत यायला लागतो. आणि मग त्यावेळी जेव्हा हे आपण त्या प्रवासाला लागतो, ह्यालाच म्हणतात की अवेकनिंग, जागं होणं. खूप लोक आयुष्यभर त्रास करून घेतात. का नाही होते, हे असं झालं पाहिजे, मला पळलं पाहिजे, मला प्रमोशन मिळवायचं, मला हे मिळवायचं, ऑफिसमध्ये मला हे पाहिजे, ते पाहिजे, यासाठी तो जीव इतका धडपड करतो, इतका तळमळतो, पण ते नाही होत. ते तेव्हाच होतं जेव्हा आपली इच्छा आणि त्याची इच्छा एकाच अलाइनमेंटवर येते, जेव्हा ते व्हायचं असतं, जेव्हा तुम्ही त्याला तयार असतं. प्रमोशन झालं माझ्या इच्छेने, अरे करायचे करायचे करायचे, मला पाहिजेच पाहिजेच पाहिजेच, माणूस हात धुवून मागे लागला त्याच्यात. आणि नाही झालं म्हणून त्रास करून घेतला, पण शेवटी झालं. झाल्यानंतर तो तयार नसेल मानसिकरित्या, ते प्रमोशन त्याला त्रासदायक होईल. त्यामुळं कुठेतरी आपल्याला हे संरक्षण पण दिलं जातं, आणि त्याची दुसरी बाजू अशी की तुम्हाला त्याच्यातनं धडा मिळत असतो की सोडायला शिका, कंट्रोल. आणि हा धडा, जसं आपण 5वीच्या वर्गात आहेत, जोपर्यंत परीक्षा पास होत नाही तोपर्यंत आपण 6वीला जात नाही. आपल्याला कळतं नाही, मला हे शिकावंच लागणार आहे, मला ह्याच्यामध्ये नाही आवडत, पण मला हे शिकावं लागणार आहे आणि परीक्षा द्यावी आणि पास व्हावी लागणार आहे, तरच मला 6वीला ऍडमिशन आहे. हे जेव्हा मला कळतं तेव्हा मी त्याचा खूप अभ्यास करते, मागेच लागते त्याच्यात, आणि तो धडा शिकते, तो विषय शिकून घेते ज्याच्यामध्ये मी कच्ची आहे. एवढे विषयांमध्ये असतात, तर मी जे कच्चा विषय माझा आहे ज्याच्यामध्ये मी कच्ची आहे, तो विषय मी शिकते फायनली, आणि मगच मला 6वीला प्रवेश मिळतो. तसंच आपल्या ह्या आयुष्यामध्ये आपल्याला तो धडा शिकवलाच जातो, जो ज्याच्यामध्ये आपल्याला समजतं की काहीतरी आहे माझ्यामध्ये प्रॉब्लेम त्या गोष्टीमध्ये, आणि हे समजायला पाहिजे आधी. तर काही लोकांना हे माझ्या म्हणजे डोक्यात आज का आलंय मला माहित नाही. कसं होतं, काही लोकांना ना ट्रॅफिक मध्ये जाताना खूप अधीर झालेले असतात. सतत हॉर्न वाजवणं, समोर कोणी आलं की शिवी घालणं त्याला, आणि असं करत कर तर त्यांना एक सेकंदही थांबायचं नसतं. तर आपण ह्याची उदाहरणं पुण्यामध्ये बघतो, मुंबईत बघतो, रस्त्यावर लोक एवढ्या एवढ्या ह्याच्यातून पण गाडी बाहेर काढतात. का? अधीरता, सहनशीलता नाहीये, थांबायची म्हणजे तयारी नाहीये. मग अशा लोकांबरोबर काय होतं, ते कुठे पण जाऊ देत, त्यांना खूप ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. सगळं चांगलं असतं, रिकामं असतं, पण ते तिथं गेले की काहीतरी अडकतं, अर्धा तास ट्रॅफिक थांबलं, कुठेतरी स्लो झालं, आतमध्ये ह्या माणसाच्या आतमध्ये एकदम तगमग तगमग, कारण त्याला माहीतच नाहीये थांबून, त्याला थांबणं हा प्रकार माहित नाहीये. त्याच्या आतमध्ये ही अशी तगमग तडफड सुरू होते, अरे हे काय झालं, हे काय झालं, हे काय झालं. पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच प्रसंग. मग हे त्याच माणसाच्या बाबतीत सतत सतत का घडतंय? त्या माणसानी थोडा ह्याचा आत जाऊन अशा गोष्टी ज्या आपल्याला त्रास देतात आपल्या आयुष्यात आणि पुन्हा पुन्हा घडतात, त्याचा विचार केला पाहिजे की का होतंय माझ्यासोबत, हे मला हे काय शिकवतंय. ज्या दिवशी त्याला कळतं की हे मला सहनशील हो, जरा थांब, पेशन्स ठेव, हे शिकवते, त्या दिवशी त्याला जर समजलं आणि त्याने जर स्वीकार केला, तिथून त्याचं आयुष्य बदलेल. मग तो पुढच्या वेळेस जेव्हा ट्रॅफिक येईल तेव्हा तो एकदम स्थितप्रज्ञ, आलाय ना, ठीक आहे, त्याची इच्छा आहे ना, होईल सगळं व्यवस्थित, आणि मी जिथं वेळेत जायचं तिथं जाईल. आणि पुढच्या गोष्टींची तो जबाबदारी, ते सगळं नियंत्रण सोडायला शिकतो सगळ्या गोष्टी. प्रयत्न करायचा, पण जिथं असं आपण अडकून बसतो तिथं त्याला समजतं की नियंत्रण सोडणं हेच माझ्या आता हातात आहे, पूर्ण सरेंडर. ठीक आहे, तो धडा त्याला शिकवायचा असतो. आणि मग जेव्हा तो ते शिकतो तेव्हा ते प्रसंग त्याच्या आयुष्यात येणं कमी होतात. का? झालं माझं शिकून. मग तो आतून ऍक्सेप्ट करतो, हृदयातून, आणि पुढे सरकतो. आणि जेव्हा हे शिकून पुढे जातो तेव्हा ते प्रसंग त्याच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाही. समजा कधी पुढे जाऊन पुन्हा तसा भाव आला त्याच्या मनामध्ये, अरे काय हे काम होत नाही, काम होत नाही, असं सुरू झालं परत, की पुन्हा त्याला तेच ते शिकवणार. तर हे कोण शिकवतं?
आपल्याला वाटतं की कुणी बसलाय बघायला, देव करतो हे सगळं. हे कुणीच नाहीये करणारं. हे आपलं सबकॉन्शियस आहे. हे आपलं अवचेतन मन आहे, जे आपल्याला हे धडे देते. कारण त्याला माहितीये माणूस कुठं कच्चा आहे. आपण मॅडम समोर, आपल्या टीचर समोर खूप हुशार बनायला जातो, पण आतमध्ये माहित असतं की मला हे जमत नाही. तसं आपल्या अवचेतन मनाला, सबकॉन्शियसला सगळं बरोबर माहित असते की माणसामध्ये काय कमी आहे. मग तो ते काय करतो, त्याला तो धडा देण्यासाठी आपला स्पिरिट, आपला आत्मा, हे सगळे प्रसंग आपल्या समोर आणतो. त्यातून माणूस शिकायला लागतो. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात कितीही त्याला प्रेम दिलं किंवा आपल्याला खूप त्रास देत असेल आणि आपल्या मनात पण तशाच भावना असतील त्याच्याबद्दल, तर तो माणूस अजून समजा आपल्याला खूपच त्रास देत असेल, तर मला काय शिकायचंय? मला शिकायचंय की कधी कधी समोरचा माणूस मला रिटर्न मध्ये प्रेम देत पण नसेल, पण मी त्याला अनकंडिशनल, निस्वार्थी प्रेम देणं गरजेचं आहे. हा धडा आत्म्याला शिकायचा असतो. आणि मग तो त्याला तेच दाखवतो प्रसंग, की मी किती जरी कुणासाठी काही केलं, समोरून मला ते मिळत नाही. पण आपण त्याच्याकडे कसं बघतो, असं कसं पण, असं का? तोच तर धडा आहे. तोच तर विषय ज्याच्यात मी कच्ची आहे. कारण आपल्याकडं अनकंडिशनल लव्ह, निस्वार्थी प्रेमाची फ्रिक्वेन्सी सगळ्यात उच्च आहे. आणि जे त्या पदाला पोचतात त्यांना असेन्शन आहे. असेन्शन म्हणजे तो आत्मा पुढच्या लेवलला जातो. मोक्ष, मुक्ती हे सगळ्या वरच्या लेवलला. आणि जिथं आपले संत गेले. बरेच जण म्हणतात आपण काही संत बनू शकत नाहीत, पण ते करायचंय आपल्याला. त्याच्याशिवाय आता पर्याय नाहीये. कारण आपण तेच करण्यासाठी आणि तेच शिकण्यासाठी येतो. आणि आपल्या संतांनी हेच केलंय. ज्या लोकांनी त्यांना त्रास दिला, सगळ्यात जास्त छळ संतांचा झालाय आपल्या. तुम्ही बघा, जे जे संत होते त्यांचं काढून बघा, त्यांना किती मानसिक त्रास दिला गेलाय. ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, आपले कितीतरी असे आहेत. मला पण एवढे ज्ञान नाहीये, पण जेवढे मला माहितीये, जेवढ्या स्टोरीज मी ऐकल्यात, वाचल्यात, त्यातून मला हे समजतंय की संतांना खूप त्रास झालाय. आपले गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ असतील, ह्यांचा सुरुवातीचा जो प्रवास होता गजानन महाराजांचा वगैरे, तुम्ही बघा त्यांच्या चरित्रामध्ये, पोथीमध्ये, कुठेही त्यांचं आयुष्य ऐशारामाचं नव्हतं. तेही सगळ्यातनं गेले. तुकाराम महाराजांबरोबर किती काय गोष्टी घडल्या, एकनाथ महाराजांबरोबर किती त्रास झाला. तर सगळ्यात जास्त त्रास हा संतांना झालाय. पण आपण कधीही असं वाचलं नाही, ऐकलं नाही की त्यांनी कुणाला उलटून त्रास दिलाय. कारण अनकंडिशनल लव्ह, निस्वार्थी प्रेम, तुम्ही करा ना करा, मी तुम्हाला प्रेम पाठवतो. आणि जेव्हा ही फ्रिक्वेन्सी आपल्या आयुष्यात येते, आपण शिकायला लागतो हळूहळू. येते म्हणजे एका दिवसात येत नाही. आपण रोजच्या प्रसंगातनं थोडं थोडं लोकांना माफ करायला शिकतो. थोडं थोडं आपण त्यांच्याबद्दल करुणा ठेवायला लागतो. की जो माणूस इतका रागारागाने घरामध्ये बोलतोय, आदळआपट करतोय, त्रास देतोय, काहीतरी गोष्ट आहे जी त्याच्याकडे नाहीये, म्हणून तो तसा वागतोय. ती गोष्ट काय आहे? प्रेम आहे. हे आपल्याला कळायला लागतं. आणि मग त्यावेळेस आपण हळूहळू थोडं थोडं का होईना आपल्या हृदयामध्ये त्याच्याबद्दल थोडंसं कंपॅशन, करुणा, थोडंसं प्रेम. ठीक आहे बाबा, या माणसाचं पण बालपण काहीतरी विचित्र गेलं असेल, त्याच्या बालपणी त्रास झाला असेल. आपल्या सासूबाई असतील, त्यांच्या सासूने त्यांना त्रास दिला असेल, त्यांच्या आईने त्यांना त्रास दिला असेल, सून असेल, सून चिडचिडी असेल, रागीट असेल, हे सुनेचं काहीतरी बालपणीचा दोष असेल, तिला काहीतरी झालं असेल. आपली बहीण असेल, आत्या असेल, कुणी असू दे, त्या व्यक्तीकडून जर आपल्याला चिडचिड दिसत असेल, राग दिसत असेल, तर त्याच्या मागं त्या व्यक्तीच्या पण बऱ्याच स्टोरीज असतात, कथा असतात, कहाण्या असतात. जशा आपण वाचतो ना, साठा उत्तराची कहाणी म्हणून ते वाचतो आपण श्रावणामध्ये. त्या कहाण्यांमध्ये आपल्याला हेच सांगितलं गेलं ना, की त्या राजासोबत काय झालं, त्याची नावडती राणी होती, आवडती, नागपंचमीचे हे सगळं जे आपण वाचतो ते काय आहे? त्यांच्या कुठल्या तरी दुःखद अशा घटना आयुष्यातले त्यांचे प्रसंग वाचतो. मग आपल्या आयुष्यात एवढी लोक आहेत जे आपल्याशी वाईट वागतात. त्यांच्या पण बालपणी कुणीतरी त्यांना खूप त्रास दिला असेल, त्यांना प्रेम मिळालं नसेल. त्याचा जो ट्रॉमा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये, तो अजून तसाच आहे. त्यांना प्रेम मिळालं नाही त्यांच्या बालपणामध्ये, त्यांच्या सासूबाईंकडनं, त्यांच्या सुनेकडनं, म्हणजे पूर्वीच्या असं. ते सगळं घेऊन ते पुढे जगतायत. त्यांच्या पण खूप वाईट अशा आठवणी असतील आणि त्यामुळं ते तसे वागत असतील. हे आपण थोडं थोडं समजून, आणि जसं स्त्रियांच्या बाबतीत ते तसंच पुरुषांच्या. काही पुरुष फार कठोर असतात, काही पुरुष फार ह्याच्यानी बोलतात. आपण तेव्हा पण विचार करायचे की ह्यांचं पण काहीतरी आहे.
त्यांच्या लहानपणीच्या आठवणी, त्यांना प्रेम नसेल मिळालं. पूर्वीच्या काळी एका बाईला 7-8, 8-8 लेकरं असायची. तर हे सगळे विचार आपल्याला आता हळूहळू समजून घेणं म्हणजेच आपण अम, 5व्या डायमेन्शन मध्ये जाणं. हे मी एवढं का सांगते, कारण आपण ज्या स्टेजला आता चाललोय, 3ऱ्या डायमेन्शन मधून 5व्या डायमेन्शन मध्ये, तिथं जाणं म्हणजे हे सगळं समजून घेणं, की माझ्या समोर असणारी व्यक्ती जी माझ्याशी त्रास देतेय ती का अशी झाली, तिच्या जागी उभं राहणं आणि बघणं. ह्या गोष्टी आता आपल्याला शिकायच्यात हळूहळू. आणि जेव्हा आपण हे शिकू तेव्हा आपले अर्धे प्रॉब्लेम्स आपल्याला समजतील की काय आहेत काय नाही. आणि त्याच्यासाठीच आपण महावतर बाबाजींचा पण एक उपाय, की ज्या व्यक्तीला त्याची गरज आहे त्याला आपण आपल्या हृदयातनं डोळे बंद करून सुद्धा त्याला जाऊन म्हणायची गरज नाही मी तुला प्रेम देते. कारण तो जर व्यक्ती तसा अं, हे असेल तर आपण त्याला म्हणायची गरज नाही. आपण बसल्या ठिकाणी डोळे बंद करून त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणून त्याला तुम्ही तुमच्याकडनं प्रेम द्या, कारण ते त्याला मिळालं नाही म्हणून तो तसा आहे. तर ही गोष्ट समजून घेणं हे म्हणजे आपण असेंड होणं. म्हणजे आपण आता वर चाललोय, 6वीला चाललोय, 5वी क्रॉस करून. म्हणजे आता आपण 3ऱ्या डायमेन्शन मधून सगळेजण 5व्या डायमेन्शन मध्ये चाललोय, कारण पृथ्वी माता वर चालली. आणि हे आता आपल्याला शिकायचं येणाऱ्या काळामध्ये. हळूहळू त्याची सुरुवात आपल्या आयुष्यात करायला लागा. त्या संदर्भातच सुषमाबाईंचे जे असे व्हिडिओज आहेत जे मी परवा टाकले तसे ऐका, वाचा. हे वाचल्याने आपल्याला अंतःकरणामध्ये बऱ्याच गोष्टी कळतील, की मी आत्मा म्हणून ज्या प्रवासामध्ये आहे, माझ्या शेजारची व्यक्ती पण त्याच प्रवासात आहे. जशा मला खूप दुःख झालंय, माझ्या आयुष्यात काय काय घडलेलं आहे पूर्वी, तिच्या पण आयुष्यात खूप घडलंय. असा कुठल्याच व्यक्ती नाही की ज्याचा जन्मापासनं वयाच्या 70 तरी 80 पर्यंत प्रवास अगदी स्मूथ एकदम अं, एकदम आरामात गेलाय, असं कुणाच्या बाबतीत होत नाही. सगळ्या जीवांना काही ना काहीतरी अशी दुःख असतात, कारण हे त्यांचे अनुभव असतात. आणि ते अनुभव घेण्यासाठी जीव इथे येतो आणि म्हणतो की मला दुःख सहन करायचंय, कारण मी त्याच्यातनं शिकणार आहे. त्यामुळे कुठलाही आत्मा हा सुख मागत नाही. त्याच्या आयुष्यात जे काही त्याची कर्म म्हणतो आपण त्याला, मागच्या जन्माचं जे काही म्हणतो, त्याप्रमाणे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या दुःखात आहे. हे लक्षात ठेवू आपण. आणि त्याप्रमाणे केवळ मीच दुःखात नाहीये, केवळ मलाच सगळ्या जगाचं दुःख नाहीये, तर प्रत्येक जीवाला आहे. आपल्या घरातला दिवा लावताना नेहमी एक प्रार्थना करा, जी मी करते, जी मला वाटली की तुम्हाला सगळ्यांना सांगावी. की दिवा लावताना आपण शुभं करोती म्हणतो. हा, त्याचप्रमाणे एक साधं म्हणायचं वाक्य, की ह्या दिव्याचा प्रकाश त्या सगळ्या जीवांपर्यंत जाऊ दे, जे सगळ्या अंधारात आहेत, ज्यांना मार्ग दिसत नाहीये, ज्यांना प्रकाश पाहिजे. ही एक प्रार्थना तुम्ही करायला लागा. आणि बघा कशी आजूबाजूची लोक तुम्हाला जिथं गरज पाहिजे, जिथं मदत पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला मदत मिळणार. कारण तुम्ही पूर्ण विश्वासाठी प्रार्थना करताय, की ह्या दिव्याचा प्रकाश त्या सगळ्या जीवांपर्यंत जाऊ दे, जे आता अंधारात आहेत, ज्यांना मार्ग मिळत नाही, आणि जे प्रकाशात येण्यासाठी वाट बघतायत. हे परमात्मा किंवा तुमचं जे कोणी देव असेल त्यांच्यासाठी ही प्रार्थना करा. जेव्हा आपण विश्वाच्या साठी प्रार्थना करायला लागतो, तेव्हा त्याचा परिणाम डायरेक्ट आपल्या क्राऊन चक्रावर होतो. आणि आपल्या क्राऊन चक्रामध्ये आपल्याला फरक जाणवेल, आपल्या स्वतःच्या मानसिकतेमध्ये आपल्याला फरक जाणवेल, अजून करुणा प्रेम उत्पन्न झाल्याचं हळूहळू जाणवायला लागेल. तर आपली चक्र बॅलन्स करण्याचं हे एक अजून आहे, की तुम्ही विश्वासाठी प्रार्थना करायला लागा. तुमची सगळी चक्र आपोआप बॅलन्स व्हायला लागतील. ठीक आहे. तर आपण ह्याच नोटवर आपलं आजचं सत्र सुरू करू. जसं मी सांगितलं, आपण सुरुवातीचा 5 मिनिटं दीर्घ श्वासाने आपण सुरुवात करू. आपण सगळेजण सगळ्यात आधी आपला ऑरा स्वच्छ करू आणि लॉक करू. जिथं जिथं आपण आज खूप ठिकाणी जाऊन आलो असशील, किंवा शरीराने नाही गेलो पण मनाने जाऊन आलो असेल, आज हजारो विचार आपल्या मनात आले असतील, त्या सगळ्यांपासून थोडं आपला आभा मंडळ फ्री करू. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ काही वाक्य म्हणू. त्याच्या आधी एक मोठा श्वास आपल्या हृदयावर, आपली छाती फुलवून 2-3 मोठे मोठे श्वास घ्या. नाकाद्वारे मोठा श्वास घेऊन तोंडातून ती हवा बाहेर काढू.
अगदी रिलॅक्स आणि स्थिर व्हा. आता एक मोठा श्वास आपल्या नाकावाटे आणि नाकावाटेच बाहेर सोडू. आपली छाती फुलवून अजून एक मोठा श्वास घ्या. आता आपण आपलं आभा मंडळ स्वच्छ करू. जे काही न बोलावलेले प्रभाव माझ्या आभा मंडळामध्ये आले आहेत, त्यांना मी आग्रह करते की तुम्ही सगळे तुमच्या आदर्श स्थानी जा. तुम्ही स्वस्थ आहात, तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही. मी तुम्हाला प्रेम आणि प्रकाश देते. हे उच्च आत्मा माझ्या आभा मंडळामध्ये आलेल्या सर्व अनिमंत्रित प्रभावांना त्यांच्या आदर्श स्थानी घेऊन जा. आपल्या हृदयातून फील करून हे वाक्य म्हणा की माझा आभा मंडळ माझ्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी पूर्ण बंद करते. आणि आपल्या डोळ्यापुढे इमॅजिन करा, आपल्या शरीराभोवती एक पांढरा शुभ्र प्रकाश गोलाकार एका वर्तुळामध्ये जसं काही आपण बसलो आहोत. हा आपला ऑरा आहे, आपली आभा मंडळ आहे असं समजा. आणि ते आता लॉक झाले आपल्या उच्च आत्म्याला सोडून बाकी सगळ्यांसाठी. कुठलाही अनिमंत्रित विचार आता आपल्या आभामध्ये प्रवेश करू शकत नाही. दीर्घ श्वास घेणं आता सुरू ठेवा. मोठा श्वास आपल्या नाकाद्वारे आपली छाती फुलवून घ्या. पहिले काही श्वास छातीवर आणि नंतर पोटामध्ये हवा भरून पोट फुलवून अशा पद्धतीने. क्रिया आपण 5 मिनिटं सुरू ठेवू. आपण किती श्वास घेतले यापेक्षा एक श्वास नीट बघत बघत घ्या आणि बघत सोडा. असा एक श्वास आपला पोटापर्यंत, ओटीपोटापर्यंत, खालपर्यंत जातोय. छातीतून प्रवास करत करत डायरेक्ट पोटामध्ये श्वास आणि पुन्हा हळूहळू नाकावाटे आपण तो श्वास बाहेर सोडतोय. सोडल्यानंतर पुन्हा अजून एक श्वास आपण आत घेतोय. भरपूर हवा आत भरून घ्यायची, जितकी आपल्याला घेता येईल. पोट अगदी बाहेर काढा, छाती बाहेर काढा, भरपूर श्वास आत घ्या. अजून 3 मिनिटं आपण ह्या पद्धतीने श्वास क्रिया सुरू ठेवू.
दीर्घ श्वास घेताना सगळं लक्ष आपल्या श्वासांवर राहू द्या. एक एक श्वास नीट बघा. असा नाका वाटेल, घशातून, छातीतून, आपल्या पोटात, पोटापर्यंत हा खाली जातोय. श्वास आत घेताना पोट बाहेर येतंय आणि सोडताना आपलं पोट आत जातंय. आपल्याला जाणवेल हळूहळू आपली क्षमता वाढलीये श्वास आतमध्ये घेण्याची. अगदी सहज आणि कोमलपणे आता आपण श्वास आत घेतोय. आत जाणारे श्वास थंड आहेत. जेव्हा ते पोटातून बाहेर येत आहेत तेव्हा ते हलके गरम होऊन येत आहेत. हे सगळं आपण निरीक्षण करतोय. दिवसभर विचारांमध्ये आपण बराचसा विसरून जातो, माझा श्वास सुरू आहे की नाही. पण हीच ती वेळ आहे जेव्हा आपण लक्ष देऊन त्यांचा प्रवास बघतो, आतून बाहेर, बाहेरून आत. जे ब्रह्मांडाकडून आपल्या शरीरात आहे ते पुन्हा त्याला द्यायचंय. आणि हे संतुलन आपल्यामध्ये ठेवण्याचं ब्रह्मांड आपल्याला शिकवतं. जे घेतलंय ते द्यावं लागेल आणि जे दिलंय
ते तुम्हाला मिळेल. अगदी सावकाश. आता आपले सहज आणि नॉर्मल नैसर्गिक श्वास बघायला सुरुवात करा. आपली शेवटची 4 मिनिटं आपण आणि तुमची इच्छा असल्यास पुढे काही वेळ केवळ आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांसोबत राहा. या नासिकाद्वारावर आपलं लक्ष आपल्या नाकाच्या सुरुवातीला जो श्वास आत जातो, नाकामध्ये स्पर्श जाणवतो, हे सगळं केवळ बघत राहा. हेच आपलं ध्यान आहे. आपले श्वास बघणं आपली विचारांची प्रक्रिया थांबवतं, हळूहळू कमी करते. तर या क्षणाला माझं मन विचार शून्य झालंय. कुठलाच विचार नाहीये. शांत रिकामं झालंय. आणि माझं लक्ष माझ्या श्वासांवर आहे. आपण सगळ्यांनी थोडा वेळ अजून आपल्या श्वासांसोबत राहा. वेळेअभावी आपण हे सत्र बंद करू. पण सगळ्यांनी अजून थोडा वेळ आपल्या श्वासांसोबत एकरूप होऊन राहा. मनोमन आभार व्यक्त करा. आपण भेटू उद्याच्या सत्रात.